बरं कंप्लेंट आली इकडची किंवा पैसे वाटप चालू आहे. नाही आम्ही आत्मनिर्भर संस्था काय चालू बघू दे. आमच्या संस्थेचे फॉर्म राहतात त्याच्यात चालू त्या महिलांनी क्लासेस वगैरे घेतले वगैरे आमच्या पैसे काय हे बघा नाही काय त्यांचे विषय काय यांचं काय 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 बोलतात तर प्रशिक्षणाचे कोणते पैसे वाटप होतात पगार वाटला 10 दिवसाचे आम्ही क्लास घेतो. इधर मैं इधर खड़ा हूँ तुम इधर खड़ा हो कोई आने का नहीं. एक मिनट आम्ही चाललेलो बाजूला एकदम एकदम चला झाले तुमचं अंदर मॅडम माझं नाव मी इकडनं गाडीचं ऑइल घ्यायला जात होता. इकडे 25 बाया उभ्या दिसल्या मला. मी त्यांना पाहिलं तर ते त्यांचा विषय चालू होता की कमळला वोट करा. आणि इकडे जात असताना पण पाहिलं की आज इथे ब्युटी पार्लरमध्ये पैसे वाटप चालू होता. तुम्ही काय पोलिसांना कंप्लेंट केली? कंप्लेंट केली पोलिसांना? तक्रार कोणाकडे केली? पोलिसांकडे. मोबाईलवर कॉल केला होता? मोबाईलवर कॉल केला. बरं. आणि किती वाटप झालं वगैरे काय कसं कोणाला काही ते काही अंदाज नाही वाटप किती झालं का पूर्वी? फोटो नाही फोटो वगैरे काढला होता पण मोबाईल जमा झाला मोबाईल जमा झाला जमा केला. आता किती कॅश किती कॅश पकडले आपण? 2,72,000 कॅश जमा. तुमच्या उपस्थितीत पंचनामा झाला का? हो. किती कॅश पकडले? 2,72,000. मी पेस्टिसाइड्सला सध्या कार्यरत आहे आणि जळगाव सिटी अंडर मला दुपारी फोन आलेला होता की संबंधित बीजे मार्केटमध्ये काही महिला ग्रुप करून उभ्या आहेत आणि तिथे पैसे वाटले जात आहेत. तर त्या आधारे आम्ही इथं पोहोचून संबंधित ठिकाणी चौकशी केली असले तर 2,72,500 रुपये आम्हाला आढळून आले. आता त्याची पुढे चौकशी करण्यात येईल आणि पुरावे वगैरे ते आरोप असा आहे की ते बीजेपीसाठी वाटप सुरू होतं. बीजेपी उमेदवार बीजेपीचे वगैरे ते वोटिंग कार्ड वगैरे दिसलेले आहेत पण त्यावर बीजेपी वगैरे असं काही नाव वगैरे काही नाही. उमेदवारांची लिस्ट वगैरे त्याच्यात आहे आणि मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक वगैरे आहेत त्यामध्ये. आणि आत्मनिर्भर संस्था चालवत आहेत असं त्यांनी सांगितलंय. ब्युटी पार्लरमध्ये आत्मनिर्भर संस्था चालवत आहेत ते लेडीजची. जवळपास त्यांच्याकडे 10,000 ते 12,000 महिला तिथे आहेत. दर महिन्याला ते येतात आणि पैसे वगैरे त्यांना घेऊन जातात असं ते बोलतायत आपल्याला. आणि त्याची सखोल चौकशी होईल. पैसे जप्त केले तुम्ही? पैसे जप्त केलेले आहेत. आता पुढील चौकशी काय? पुढील चौकशी आपण पैसे सीज करू. सीलबंद पेटीमध्ये आपण पैसे जिल्हा कोषागार विभागात पाठवतो. किती जमा केले? 2,72,500. यादी कुठल्या भागातली आहे काय? यादी आता ती पूर्ण चौकशी करू आम्ही यादीची. यादी आपण ताब्यात घेतलेली. संशयिताचं नाव विचारायचं. संशयिताचं नाव तुमचं नाव भास्कर पाटील. राहणार जळगावचे. हे पॉलिटिकल पक्षाचे कार्यकर्ते वगैरे तपास करतात. तपास आपण केलेला नाही आम्ही. तपास करू नाही. त्यांना घेऊन जाऊन त्यांचा जबाब वगैरे घेणार आहे. जबाब घेऊन पंचनामा वगैरे सर्व होईल. तक्रारदार पण सोबत येतील आमच्या. आरो मार्फत प्रेस नोट काढणार आहे. आरो साहेबांच्या मार्फत. हो आरो साहेब प्रांत साहेबांना. ठीक आहे चालेल. थँक्यू सर.